नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. दोस्तांनो, आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल. अजितदादांचं एक भाषण व्हायरल झालं, त्याची क्लिप बघायला मिळाली. दादा असं त्यामध्ये म्हणतायत, गमतीत म्हणतायत ते की मलाही शेतीची आवड होती, मला शेती करायची होती, पण कुठून हे अवदसा आठवली आणि मी राजकारणात पडलो, असं ते म्हणाले. पण ठीक आहे, कधीकधी आपण असे निर्णय घेतो, आपल्या आयुष्याची दिशा बदलते आणि मी राजकारणात पडलेलो आहे, असं ते म्हणाले. आणि ते असंही म्हणाले की राजकारणात पडल्यानंतर लोकांची सेवा करणं हे मी माझं प्रथम कर्तव्य समजतो आणि सकाळी 6ला मी कामाला जे सुरुवात करतो ते रात्री करतो. आणि अजितदादांच्याबद्दल मी कितीही टीका करत असलो ते अजितदादांचे जे गुण आहेत ते गुण आहेत. त्यांची कार्यक्षमता, प्रशासनावरची पकड आणि मुख्य म्हणजे सातत्याने काम करण्याचा झपाटा आणि ताबडतोब निर्णय घेण्याची त्यांची प्रवृत्ती. आता हे झाले त्यांचे गुण. पण ही अवदसा का आठवली? आता अवदसा हा शब्द आपण म्हणू या आधुनिक युगामध्ये, विज्ञान युगामध्ये हा शब्द म्हणजे जरा खटकणारा शब्द आहे, पण ठीक आहे, त्याच्यामधनं जो अर्थ त्यांना अभिप्रेत आहे तो कुठून या राजकारणात मी पडलो असं त्यांना म्हणायचं. मी असं म्हणेन की त्यांना असं का वाटतंय की कुठून याच्यात पडलो, म्हणजे काय कटकटी, काय इतक्या कटकटी अजितदादांच्या मागे लागलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ मी सांगतो की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तुफान प्रतिसाद मिळतो आणि मनोज जरांगे यांचं उपोषण जेव्हा सुरू होतं तेव्हा त्यांनी अजितदादांवर टीका केली. अजितदादांवरती वेगवेगळ्या प्रकारे टीका केली त्यांनी. अजितदादांबद्दल आपल्याला आत्मीयता नसल्याचं दाखवणारीच त्यांची स्टेटमेंट्स होती. आणि अजितदादा पवार हे नाही म्हटलं ते मराठा समाजाचे एक नेते आहेत. इतके वर्ष ते राजकारणात आहेत, सत्तेमध्ये आहेत ते सतत. अशावेळी त्यांना मनोज जरांगे पाटील हे सतत त्यांना एक प्रकारे त्यांना आणि फडणवीसांना टार्गेट करत होते. फडणवीस आणि त्यांची दोस्ती आहे अजितदादांची हे सगळ्या जगाला माहिती आहे. फडणवीसांच्या इशाऱ्यानुसार कोण चालतं, कशा प्रकारे निर्णय घेतात हेही आपल्याला माहिती आहे. पण हे एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की अजितदादा पवार यांच्या गटाचे एक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जेव्हा छगन भुजबळ आणि अजितदादा शरद पवारांच्याच पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेत असताना या दोघांचे संबंध फारसे चांगले आहेत किंवा फार मधुर आहेत असं काही मानलं जात नव्हतं. कारण अजितदादा हे मराठा समाजाचे नेते आणि छगन भुजबळ ओबीसी समाजाचे नेते असं मानलं जात होतं. त्यांच्यामध्ये एक प्रकारचं अंतर होतं, कॉम्पिटिशन होती. छगन भुजबळांना महत्त्वाची पदं शरद पवारांनी दिली तरीसुद्धा त्यांनी शरद पवारांशी दगाबाजी केली, हाही भाग आहे, ही एक गोष्ट. पण छगन भुजबळांनी आता ओबीसी समाजाचं नेतृत्व स्वतःकडे आहे ते अधिक अधोरेखित करण्यासाठी किंवा काय माहीत नाही, पण त्यांनी स्वतंत्र आणि स्पष्ट भूमिका अशी घेतली की मनोज जरांगे यांच्यावरती रोज टीकेचा सपाटा त्यांनी सुरू केला. मनोज जरांगे त्यांना उत्तर देत आहेत आणि सरकारच्या विरोधात डायरेक्ट स्टेटमेंट्स देत आहेत की शिंदे समिती गुंडाळा, नंतर तुम्ही अमुक पोलीस अधिकाऱ्याची का बदली केली तुम्ही, नंतर पोलिसांनी लाठीमार केला म्हणून टीका करता, पण पोलिसांना लाठीमार का करावा लागला, नंतर निवृत्त न्यायाधीश तिथे मनोज जरांगेंना सर का म्हणतायत, सरकारने त्या निवृत्त न्यायाधीशांची मदत कशासाठी घेतली आणि इतकं त्यांच्यासमोर वाकण्याचं कारण काय, म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अशी वक्तव्य उघड छगन भुजबळ थेटपणे करतायत. त्यांच्या एका सभेत तर तंगड्या तोडण्याची भाषा झाली. ती भाषा काही छगन भुजबळांनी थोपवली नाही, थांबवली नाही. म्हणजे मराठा नेते अंगावर तर तंगड्या तोडू, त्यांच्या हातात देऊ तंगड्या, अशा प्रकारची भाषा करणं त्यावेळी छगन भुजबळांनी त्यांना थोपवलं नाही. पण ज्या व्यासपीठावरनं ही भाषा झाली तिथे आपल्या पक्षाचा नेता गेला म्हणून अजितदादा पवार यांनी छगन भुजबळांच्याबद्दल काही नाराजी व्यक्त केली किंवा त्यांना एक नेता म्हणून, कारण ते आता अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, असा अजितदादा पवारांचा दावा आहे. मग त्यांनी काहीही सुनावलं नाही, जाहीरपणे सुनावण्याची गरज होती. शंभूराज देसाई हे जाहीरपणे
छगन भुजबळांबद्दल मतभेद व्यक्त करतात की मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्ही बोला, बाहेर का बोलताय. पण अजितदादा त्यांच्याबद्दल छगन भुजबळांना एक शब्दही बोलले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे तुम्हाला सांगतो की या गोष्टी याच्याबद्दल अजितदादांवरती टीका सातत्याने होणारच आणि ती टीका त्यांना सहन करावी लागेल. दुसरी एक गोष्ट सांगतो की ग्रामपंचायतच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावरती, पक्षाच्या नावावरती लढवल्या जात नाही, तरीसुद्धा यशाचा दावा केला जातो कुठलाही पक्ष. त्यामध्ये अजितदादा पवार गट हा दुसऱ्या नंबरवरती आला, ही वस्तुस्थिती आहे. पण काटेवाडीतच, अजितदादांच्याच काटेवाडीत दोन ठिकाणी, एका ठिकाणी भारतीय जनता पक्षाने एक पुरस्कृत केलेला, म्हणजे भारतीय जनता पक्षाने अधिकृतरित्या पुरस्कृत केलेला, म्हणजे आता मीच म्हणतोय की पक्षाच्या नावावर नसतं, पण तरीसुद्धा एक जे आपण मानतो त्यानुसार भाजपने पुरस्कृत केलेला एक आणि दुसरा एक भाजपचा अधिकृतपणे भाजपने मदत केलेला, असे दोघं जण त्यांच्याच ठिकाणी निवडून आले त्या ठिकाणी. आणि तिथे अजितदादांच्याच गटातल्या एका व्यक्तीने, त्यांचं नावही मी सांगतो तुम्हाला, म्हणजे एक होतं राष्ट्रवादी पुरस्कृत जय भवानी पॅनेल आणि त्यांच्या विरोधात भाजपचे बहुजन ग्रामविकास पॅनल होतं. तर राष्ट्रवादीचे नेते आणि पॅनल प्रमुख श्रीजित पवार असं म्हणाले की भाजप कायम मित्रपक्षांना दगा देत आला आहे, तेच इथे झालेलं आहे. निवडून आलेले उमेदवार पारंपरिकरित्या अजितदादांच्या विरोधातले आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही, असं स्वतः अजितदादा गटाचा नेता म्हणाला. पण अजितदादा काही महाशक्तीच्या विरोधात पुढं काढायला तयार नाही. बघा, ते महत्त्वाच्या म्हणजे मराठा आरक्षणाविषयी जी उपसमितीची ज्या दिवशी बैठक होती त्या बैठकीला हजर राहिली नाही. कॅबिनेटलाही अधूनमधून ते गैरहजर राहिली आहे. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी आजारी होतो. कधी सांगितलं डेंग्यू झाला आहे. मग डेंग्यू झाला तरीसुद्धा ते अमित शहांच्या भेटीला मात्र तातडीने दिल्लीला गेले तिथे, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी होते. म्हणजे डेंग्यू जर झाला असेल, तुमच्या अंगात ताकद नसेल, पण प्रवासामध्ये अनेक लोकांमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा संसर्ग होण्याची भीती असते. अशा वेळी तुम्ही अमित शहांना मात्र भेटायला कसे जाता? महाशक्तीने बोलवलं की ताबडतोब कसे जाता तुम्ही? याबद्दल लोक प्रश्न करणारच. म्हणजे माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नसतं, असं जे अजितदादा म्हणतात ते माझ्या मते सरासर खोटं आहे. पूर्णपणे हे खोटं आहे. व्यवस्थित असतं ते, पोटातलं ते ओठात येऊ देत नाही. तर आता याची उदाहरण आपण बघूया की आता बघा अलीकडचं उदाहरण की येरवडा तुरुंगाच्या जवळ जी एक 3 एकरची जमीन खाजगी बिल्डरला देण्यात आली, याच्यावरून मीरा बोरवणकर ज्या निवृत्त ज्येष्ठ सनदी पोलीस अधिकारी, त्यांनी आपल्या आत्मचरित्रात आरोप केले. आणि त्यावेळी त्यांनी अजितदादांकडेच बोट दाखवलं की अजितदादांच्यामुळेच, त्यांच्याकडून आलेल्या दबावामुळे ही खाजगी बिल्डरला देण्यात आली. त्यावेळी मी विरोध केला आणि तो निर्णय मग मागे घ्यावा लागला, असं मीरा बोरवणकर यांनी स्पष्ट सांगितलं. अजितदादा म्हणाले की माझा त्याशी काही संबंधच नाही. आणि ते म्हणाले की म्हणजे हे खातं गृह खातं एकदम माझ्या अंडर नाही आहे आणि मी हे काही बघतच नव्हतो. पण मीरा ताईंनी प्रत्यक्ष सांगितलं की मला कशा प्रकारे याच्यात लक्ष घालू नका तुम्ही, असं सांगण्यात आलं. त्यांनी डायरेक्ट अजितदादांना कॉन्ट्राडिक्ट केलं याच्या संदर्भामध्ये. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की म्हणजे ते प्रेशर आलं होतं. आणि शिवाय मुख्यमंत्र्यांनी म्हणजे त्यानंतर त्यांना पुण्यामध्ये बदली हवी होती. म्हणजे पुण्यामध्ये जे काय CIDच्या खात्यामध्ये ॲडिशनल डायरेक्टर किंवा त्या पदावरती काहीतरी त्यांना तिथे पोस्टिंग हवी होती, निवृत्तीच्या अगोदर काही दिवस फॅमिलीबरोबर राहता यावं म्हणून. पण त्यांना ती बदली नाकारण्यात आली. आणि त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी सांगितलं की आघाडी धर्म आम्हाला पाळायला लागतो, त्यामुळे दडपण आहे. हे दडपण कोणाचं होतं? ते अजितदादांचं दडपण होतं, ते उघड आहे. आणि मीरा ताईंनी हे
सूचकपणे सांगितलेलं आहे, आपल्या मुलाखतींमधून सांगितलेलं आहे. या गोष्टींमुळे अजितदादांची प्रतिमा जी आहे ती वारंवार डागाळली जाते. आता बघा, ज्यांच्या विरोधात बैलगाडीभर पुरावे होते आणि त्यांच्याबरोबर युती, NCP बरोबर युती नाही नाही नाही, त्रिवार नाही असं जे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, त्या अजितदादांना बरोबर घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं, हे आपण लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसांनी त्यांची मैत्री कशी, मैत्री म्हणजे काय, युगायुगाची मैत्री अशातला काही भाग नाही तो. ती केवळ स्वार्थात न असलेली मैत्री. म्हणजे आरोप करायचे, दडपण आणायचं, मग त्याला आपल्या पक्षात घ्यायचं आणि आपली एक पक्षामधली एक ताकद वाढवायची, की आपली इमेज वाढवायची. अजितदादा बरोबर आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची सुद्धा ताकद वाढली, पक्षामधली एक ताकद वाढली ना, की हा माणूस पक्ष फोडू शकतो, आपल्याकडे माणसं आणू शकतो. भ्रष्टाचाराचा संहार करणं हे भाजपचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि तिकडच्या लोकांना इकडे आणायचं, आपली ताकद वाढवायची, हाच त्यांचा एकमेव उद्देश होता. आणि अजितदादा त्याला बळी पडले, कारण अजितदादांवरती गंभीर आरोप होतेच, अत्यंत गंभीर आरोप होते. ते असतील प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, यांच्या विरोधात गंभीर आरोप होते. जे देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंना किंवा बाकी अनिल देशमुखांना वारंवार असेंब्लीत टार्गेट करत होते, देवेंद्र फडणवीस त्यांनी अजितदादांबद्दल सातत्याने सॉफ्ट भूमिका व्यक्त केली. सातत्याने अजितदादांच्या, म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते तेव्हा, म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या वेळी, त्याच्या अगोदर अजितदादांबरोबर त्यांनी 4 दिवसाचं सरकार स्थापन केलं होतं, ते ताबडतोब कोसळलं, हा भाग वेगळा. त्यानंतर सुद्धा शरद पवारांनी अजितदादांचे गुन्हे माफ करून त्यांना शपथविधी त्यांचा झाला, त्यांना महत्त्वाचं खातं दिलं, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री झाले ते. आणि उद्धव ठाकरेंच्या आजारपणामुळे संपूर्ण प्रशासनात सगळं त्यांच्याच हातात होती सत्ता. आणि तरीसुद्धा उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी एक ट्विट केलं होतं, एक फोटो काय ट्विट केला होता, की ड्रायव्हिंग सीटवरती, म्हणजे मुख्यमंत्री जरी उद्धव ठाकरे असले तरी ड्रायव्हिंग सीटवरती अजितदादांना तिथे दाखवण्यात आलं होतं. याचा अर्थ काय, की मीच सगळं चालवतोय हे सांगण्याचा तो हे सांगितलं होतं त्यांनी तिथे. पण अजितदादांनी बघा, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना, म्हणजे अजितदादा विरोधी पक्षनेते असताना, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांच्या घरामध्ये एक काही आरोप असलेले एक व्यक्ती, त्यांच्या कुटुंबातलं कोणी व्यक्ती येत होतं. तुम्हाला माहिती आहे हे सगळं प्रकरण. अमृता फडणवीसांची भेट घेत होती ती व्यक्ती. त्यावेळी हे सगळे ट्विट एका इंग्रजी वर्तमानपत्राने किंवा ते व्हॉट्सअप मेसेजेस एका इंग्रजी वर्तमानपत्राने सगळे छापून टाकले. वास्तविक त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादांची जबाबदारी काय होते, की डोक्यावर घ्यायला पाहिजे होतं, की गृहमंत्र्यांच्या घरामध्ये अशी आरोप असलेली व्यक्ती किंवा फरार असलेली व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातले कोणी लोक कसे येऊ शकतात, डोक्यावर घ्यायला पाहिजे होती असेंब्ली. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी काहीतरी एक आपला प्रश्न विचारायचा म्हणून विचारलं, देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला त्याचा आणि प्रकरण संपलं. एकनाथ शिंदेंच्या भूखंडांचं प्रकरण जे होतं, नागपूर अधिवेशनामध्ये उभाठा गटाने काढलं ते, पण अजितदादांनी त्या प्रकरणावरती फोकसच केला नाही विरोधी पक्षनेते म्हणून. कधीही देवेंद्र फडणवीस आणि मंडळींना अंगावर घेतलं नाही. एकनाथ शिंदेंच्यावर त्यांची टीका असायची, पण भारतीय जनता पक्षावर टीका नाही. तुम्हाला सांगतो की अंबानींच्या घरासमोर RDX किंवा हे जे प्रकरण ठेवण्याचं होतं, किंवा सचिन वाझे प्रकरण असेल, परमबीर सिंग, या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडी सरकारने हे सगळं संपूर्ण कारस्थान असून मुंबईची, देशाची सुरक्षितता खड्ड्यात घातलेली आहे, अशा प्रकारचा आरोप करायला सुरुवात केली होती. म्हणजे जणू काय उद्धव ठाकरेंनीच हे सगळं घडून आणलं असंच ते दाखवण्याचा प्रयत्न चालू होता.
पण बघा देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे संपूर्ण विधानसभा डोक्यावर घेत होते तेव्हा, पण अजितदादांनी विरोधी पक्षनेते म्हणून टार्गेट केलं का त्या भाजपला? देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना टार्गेट केलं नाही. अजितदादा उपमुख्यमंत्री होते महाविकास आघाडी सरकारमध्ये, उद्धव ठाकरेंना केलं टार्गेट. हे लक्षात घ्या. आपण अजितदादांच्या कुठल्याही महत्त्वाच्या निर्णयावरती आक्षेप घेतला नाही त्यांनी विरोधी पक्षनेते असताना. एवढंच काय, मेहबूब शेख जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप काही झाले होते, काहीच झालं नाही त्याचं, खोटे नाटे आरोप झाले होते, त्याबाबत देवेंद्र फडणवीस 6 वेळा बोलले असेंब्लीमध्ये. पण ते अजितदादांबद्दल नाही काही बोलले, सुनील तटकरेंबद्दल काही बोलत नव्हते. धनंजय मुंडे ते करुणा, तुम्हाला माहिती आहे ते करुणाचं प्रकरण, त्यांच्या गाडीमध्ये काहीतरी पिस्तूल ठेवलं होतं किंवा काय, ते जे प्रकरण होतं, म्हणजे तुम्ही बघा हे सगळं कसं आहे त्याबाबत. किंवा म्हणजे धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यात आलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी टार्गेट केलं नाही, कारण ते दादांच्या जवळचे. सुनील तटकरेंची अनेक प्रकरणं आहेत, आर्थिक प्रकरणं, तुम्हाला आठवत असेल पूर्वी कशी काढली होती देवेंद्रजींनी, पण त्यानंतर सुनील तटकरेंमध्ये एक शब्दही नाही. पण मेहबूब शेख 6 वेळा त्याच्यामध्ये चर्चा मुद्दे उपस्थित केले त्यांनी. जे जयंत पाटील खंबीरपणे शरद पवारांबरोबर राहिले, त्यांचं बघा ताबडतोब कसं सदस्यत्व त्यांचं निलंबित कसं केलं होतं बघा. आणि त्यावेळी त्यांच्या बाजूने ज्या पद्धतीने अजितदादांनी किल्ला लढवायला पाहिजे होता तसा लढवला नाही, हे लक्षात घ्या. शरद पवारांना जेव्हा ईडीची नोटीस आली, शरद पवारांनी त्याचा प्रतिकार केला खणखणीतपणे, ईडीला अंगावर घेतलं, मी येतो म्हणून सांगितलं. तेव्हा संपूर्ण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, हादरले ते लोक. शरद पवारांनी कसं ईडीवरतीच मात कशी केली. शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या सगळ्या काय म्हणतात दबावतंत्राला अजिबात भीक घातली नाही, मोदी शहांच्या दबावाला भीक घातली नाही. हे संपूर्ण मीडियाला सांगावं लागलं, मीडियाला दाखवायला लागलं. शरद पवारांनी संपूर्ण मीडिया स्पेस त्यावेळी खाल्लेली होती. 2019ची गोष्ट आहे. त्यावेळी मग दादांनी काय केलं, अजितदादांनी आधी त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे गिरीश महाजनांची भेट घेतली, देवेंद्र फडणवीसांचे अगदी उजवे हात. आणि मग त्यांनी म्हणजे विधानसभा निवडणूक आलीच होती, आमदारकीचाच राजीनामा दिला एकदम. काय साधलं, कशासाठी केलं त्यांनी हे, तर शरद पवारांवरचा हा जो सगळा फोकस आहे, मीडियाने त्यांना डोक्यावर घेतलं होतं, तो फोकस शिफ्ट व्हावा म्हणून भाजपच्या तालावरती, भाजपच्या इशाऱ्यानुसार अजितदादाने हे कृत्य केलेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज बदलणं जे आहे आणि भगवा ध्वज, राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज म्हणजे भगवा ध्वज असावा असं म्हणणं, या म्हणणं अजितदादांना काय सांगायचं होतं. शरद पवारांनी त्यांना फटकारलं त्यावेळी. किंवा पार्थ पवार यांच्या काही स्टेटमेंट्सबाबत सुद्धा शरद पवारांनी फटकारलं, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेक्युलर भूमिकेच्या विरोधात ते सगळं करत होते पार्थ पवार. त्यांना आशीर्वाद कोणाचा असणार, अजितदादांचा असणारच ना, वडील असते त्याचे. हे अजितदादांनीही पक्षाच्या विचारसरणीशी पूर्णपणे फारकत घेतलेल्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. मी वारंवार ते सांगायचा काय प्रकार आहे त्यांचा, की शरद पवारांचा सगळा आशीर्वाद होता, शरद पवारांशी चर्चा झाली आणि आयत्या वेळी शरद पवार माघार घेत होते. म्हणजे शरद पवारांची विश्वासार्हता संपुष्टात आणायची पूर्णपणे. सातत्याने त्यांच्यावरती संशय निर्माण करायचा की शरद पवारांचा आशीर्वाद होता. परिस्थिती अशी होती की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजितदादा पवार यांच्याविरुद्ध हसन मुश्रीफ, ईडीचा दबाव म्हणजे काय, यांचे अनेक उद्योग झाले होते ना, उद्योग केले होते त्यांनी. धनंजय मुंडेंच्या काही गोष्टी होत्या.
अहो, जो माणूस ज्या माणसाने काही केलं नाही, पाप केलं नाही, काही अपकृत्य केलं नाही, काही गैरव्यवहार केला नाही, तो माणूस कशाला घाबरेल? तो घाबरत नाही ना, तो फेस करतो. संजय राऊत घाबरले का? अनिल देशमुख घाबरले का? अरविंद केजरीवालांच्या टीम त्यांची घाबरली का? मग हे शरद पवारांच्या नावावरती पावती फाडायची की त्यांनीच सांगितलं होतं आणि त्यांनी माघार घेतली आहे त्यावेळी. बरं, माझं काय म्हणणं आहे की आयत्या वेळी ते माघार घेत असतील तर माझं म्हणणं असं की 2014 जर शरद पवार तुमचं म्हणणं असेल की सांगत होते की आपण जाऊ, भाजपवर जाऊ, तुम्ही जायचं ना तेव्हा त्यांच्याबरोबर. तुम्ही कशाला थांबलात? का नाही गेलात तुम्ही तिकडे? मग महाविकास आघाडी सरकारमध्ये का राहिलात तुम्ही? महाविकास आघाडी सरकारची 2.5 वर्षाची सत्ता तुम्ही भोगली पूर्णपणे, सगळे फायदे घेतले. ते हे ढोंगीपणा यांचा असा आहे की बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्ताही लागून न देता यांनी बंड केलं आता हे दुसऱ्यांदा. आणि ज्यावेळी पवारसाहेबांना, पवार पुण्यात होते, की विचारलं की बाबा हे बंगल्यावरती बैठक चालू आहे, तर पवारसाहेब म्हणाले की ते विरोधी पक्षनेते आहेत, ते पक्षाचे नेते आहेत, त्यांना बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. तोपर्यंत पवारसाहेबांना सुद्धा काही कल्पना नव्हती की हे गद्दारी करतायत म्हणून. एवढंच नव्हे तर त्यानंतर सुद्धा पवारांनी त्यांच्याबद्दल, अजितदादांबद्दल कुठलाही अपशब्द काढला नाही. उलट त्या दिवशी सुद्धा, ज्या दिवशी बंड मीडियामध्ये काही काही रिपोर्ट्स येत होते, अधिकृतपणे बंड झालेलं नव्हतं. बंडाची कुणकुण शरद पवार गटाला लागली अशी शंका येताच शपथविधी अगोदरच उरकून टाकण्यात आला. पण तेव्हा सुद्धा, जेव्हा त्या अधिकृतपणे बंडाची माहिती बाहेर पडली नव्हती, तेव्हा सुद्धा शरद पवार अजितदादांचे गुणच सांगत होते की ते म्हणजे ते फटकळ कसे आहेत किंवा ते स्पष्टपणे कसं बोलतात, त्यांचा स्वभाव वेगळा, असं करून ते एक प्रकारे समर्थन सुद्धा करतो शरद पवार. म्हणजे पुतण्याबद्दल त्यांनी कधीही अशा प्रकारे काही गोष्टी सांगितल्या नाहीत. पण अजितदादा गटाचे छगन भुजबळ असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, प्रफुल्ल पटेल तर म्हणाले की मी जेव्हा आत्मचरित्र लिहीन तेव्हा तर सगळं त्यांच्या बाहेर काढेन, म्हणजे शरद पवारांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढीन, असा इशारा त्यांनी दिला. म्हणजे ज्या शरद पवारांनी त्यांना सर्व फायदे दिले त्यांच्याबद्दल ते असं बोलले. जे सुनील तटकरे, ज्यांना शरद पवारांनी मोठं केले, ते त्यांच्याबद्दल वाटेल ते, त्या शरद पवार गटाबद्दल काय वाटेल ते बोलतात, किंवा शरद पवारांबद्दल सुद्धा म्हणायचं की आम्ही दैवत आहोत, हे दैवत आहेत, आमच्या उदयात आहेत, असं म्हणायचं. आणि त्यांच्या विरोधात पूर्णपणे कारवाई करायची. हा पूर्णपणे हा सगळा ढोंगीपणा या लोकांचा आहे. या लोकांना जेव्हा जेव्हा त्यांनी अशा प्रकारचे, प्रफुल्ल पटेल यांची काय भाषा होती, अजितदादा, बाकी तुमचं राजकीय मतभेद बाजूला ठेवा, सुप्रियाताई आणि हे त्या भाऊ बहीण आहेतच, कौटुंबिक नातं आहे, ओवाळायला जातात सुप्रियाताई, हे ओवाळून घेतात, ठीक आहे सगळं, ते त्यांची व्यक्तिगत गोष्ट आहे, त्याचा संबंध नाही. पण मग ही व्यक्तिगत गोष्ट असताना तुमचे काका आहेत ना अजून शरद पवार, त्यांच्याबद्दल जेव्हा छगन भुजबळ किंवा प्रफुल्ल पटेल जाहीरपणे बोलत असतात, तेव्हा जाहीरपणे तुम्ही त्याच्याबद्दल मतभेद व्यक्त करायला पाहिजे होता. की राजकारण करताना तुम्ही अशा प्रकारची टीका माझ्या काकांबद्दल करणं हे चुकीचं आहे, असं अजितदादा कधी म्हटलेत का? म्हणाले नाही. म्हणजे यांची ही लबाडी, ही मी तुम्हाला सगळ्या प्रकारची लबाडी जी आहे ते सांगतोय तुम्हाला. असे अनेक उदाहरणं त्यांची देता येतील. आता बघा, शरद पवारांना ते एक प्रकारे वानप्रस्थाश्रमात जा, आता किती वर्ष तुम्ही राजकारणात राहणार किंवा आम्हाला काम करू दे ना, असं ते म्हणाले, डायरेक्ट म्हणाले ते. अशा प्रकारची भाषा अजितदादांनी केली. ही भाषा योग्य आहे का अशा प्रकारची भाषा करणं? कारण ज्या काकांनी सगळे तुम्हाला फायदे मिळवून दिले त्यांच्याबद्दल अशी भाषा व्यक्त करणं योग्य आहे का? मग मोदी आणि तुमच्यात काय फरक आहे का? मोदींचं अनुकरण तुम्ही करा की लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींना थेट त्यांनी मार्गदर्शक मंडळात टाकून समृद्ध अडगळीत टाकून दिलं, त्यांचंच अनुकरण नाही ते तुम्ही करताय. काय फरक काय त्याच्यात? म्हणजे काका आणि तुमच्या भेटीगाठी होतात, त्याच्याबद्दल खुलासे होतात, त्याबद्दल काही आम्ही म्हणत नाही, पण ही ॲटिट्यूड काय आहे तुमची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आता मध्ये बघा दादांच्याबद्दलच्या बातम्या काय येतात. छगन भुजबळ आणि अजितदादांच्यामध्ये एका बैठकीत खडाजंगी झाली. मग अजितदादांना खुलासा करायला लागला खडाजंगी झालीच नाही म्हणून. नंतर अजितदादा असं म्हणाले की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. तुमची सेक्युलर विचारसरणी आहे ना किंवा होती ना अजितदादा, मोदींना पंतप्रधान करण्याची जबाबदारी तुम्ही कशाला घेतली? काकांना दगा देऊन तुमच्या सेक्युलर विचारसरणी तुमची पूर्णपणे खुंटीला बांधून ठेवली तुम्ही. मोदींना पंतप्रधान करणे ही भाजपची जबाबदारी, तुमची जबाबदारी केव्हापासून झाली ती? म्हणजे काय तुमची विचारसरणी? अगोदर तुम्ही म्हणता यशवंतराव चव्हाणांची विचारसरणी आहे आमची, तिथे जाता तुम्ही समाधीपाशी आदरांजली व्यक्त करता. विचारसरणी काय तुमची? भारतीय जनता पक्षाची पूर्णपणे कम्युनल विचारसरणी, जाती जातीत फूट पडणारी विचारसरणी आहे. महापुरुषांचा अपमान करतात ते लोक. हे जे अजितदादा तुम्ही म्हणत होता त्याचं काय झालं आता? भाजपनी सांगितलंय का आमची विचारसरणी आमची भाजप म्हणते आमची आहे तीच विचारसरणी आहे. तुमचं बदल आहे, तुमचा स्वार्थाचे गेम जे आहे, स्वार्थासाठी तुम्ही कोलांटी उडी मारली आणि म्हणून तुमचं नाव बदनाम झालेलं आहे. एखादा माणूस काम पुष्कळ करतो, 24 तास काम करतो. आपण कसलं काम करतो? कसलं काम म्हणजे कशा प्रकारचं काम करतो, कोणत्या विचारसरणीला धरून काम करतो, त्या कामातून साध्य काय होतं? लोकांची ठीक आहे शाळा हॉस्पिटल ही कामं होत राहतील किंवा ती करावी, त्यात काय मी अजितदादा करत असेल चांगली गोष्ट आहे. पण तुमच्या सगळ्या टीमवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. सहकारी साखर कारखाने स्वस्तामध्ये घ्यायचे, खायचे ते, अशा प्रकारचे आरोप अनेकांवरती झालेले आहेत. त्याचं काय? सगळे आरोप गेले ते. हे लोकहितवादी राजकारण आहे का? असं बिलकुल नाही म्हणता येणार. सिंचन घोटाळा झालाच की नाही? राज्य सहकारी बँकेत घोटाळे झाले की नाही? ते कोणी केले? तेव्हा राज्य सहकारी बँकेवर प्रशासक का नेमला होता? सिंचन घोटाळे झाल्याचे आरोप झाल्यानंतर मग सिंचनाची आकडेवारीच कुठलेही सरकार जाहीर करण्यास आले, इतके लोक घाबरले. पण घोटाळे होत होते की नाही? घोटाळे झाले होते की नाही? खुद्द शरद पवारांनी सांगितलं की तुम्ही चौकशी करा ना मोदींना, तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले ना, मग चौकशी करा आता. अजितदादांना या सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यावी लागतील असं माझं म्हणणं आहे. मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की बघा 1991 साली दादा लोकसभेवर गेले, त्यानंतर मग विधानसभेवरती गेले. दादा आणि शरद पवार हे पूर्णपणे एकरूप होऊन काम करत होते. यांच्यातले जे काही मतभेद आहेत, तथाकथित मतभेद किंवा जे काही थोड्या गोष्टी, त्या गेल्या 10 वर्षातच थोड्या पुढे यायला लागल्या. पण अजितदादा हे अत्यंत गपचूपपणे हे फडणवीसांशी संधान बांधून होते, कारण या आरोपातून त्यांना मुक्ती हवी होती. त्यांना त्या सगळ्या टेन्शनमधनं त्यांना मुक्त व्हायचं होतं. मग सहकारी साखर कारखाने ताब्यात घेणं असेल, खाजगीकरण त्याच्यातले गोंधळ, त्याच्यातले जरंडीसारखा कारखाना, मालमत्ता जप्त होणं, मग कुटुंबावरती प्रेशर येणं, कुटुंबाला वेगवेगळ्या चौकशांना सामोरं जावं लागणं, अनेक गोष्टी आहेत. सिंचन घोटाळा असेल, राज्य सहकारी बँक घोटाळा असेल, एवढंच नव्हे तर अनेक गोष्टी आहेत. हे सगळ्या टेन्शनमधनं त्यांना मुक्ती हवी होती आणि ती मुक्ती त्यांनी महाशक्तीला शरण जाऊन ती मुक्ती मिळाली त्यांना. आणि आता ते टेन्शन फ्री झालेले आहेत. ते टेन्शन फ्री झाले असले तरी शरद पवारांच्या गटाने आरोप केले त्यांच्यावरती निवडणूक आयोगासमोर की डिलिव्हरी बॉय असेल किंवा कुठे LIC एजंट असेल, वाटेल मृत व्यक्ती असेल, झोमॅटोचा कोण माणूस असेल, या लोकांची नावं त्यांनी घुसळली आहेत, ॲफिडेव्हिट्स दिलेली आहेत. आणि
एवढंच आहे तर प्रताप चौधरी जे संस्थापक NCPचे एक, जे शरद पवारांना मानतात, त्यांना पूर्णपणे त्यांचा पाठिंबा आहे. त्यांचाही आपल्याला पाठिंबा असं खोटं सांगितलं म्हणून मग अभिषेक मनू संघवी यांनी सांगितलं की या लोकांवरती फसवणुकीचा गुन्हा नोंदवला पाहिजे या अजितदादा गटाच्या मंडळींवर, असं त्यांनी निवडणूक आयोगात सांगितलं, बाहेर येऊन सांगितलं त्यांनी. मग हे गणवागणवी, फसवाफसवी, बनवाबनवी कशा प्रकारची केली जाते हे आपण लक्षात घ्या तुम्ही. हे म्हणाले काय आधी की तुम्हाला आठवत असेल की यांचं बंड झाल्यानंतर सुद्धा प्रेस कॉन्फरन्स जी झाली त्यात मी स्वतः ऐकलं आहे. त्यांना प्रश्न विचारला की तुमचे अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय, तेव्हा अजितदादा म्हणाले की शरद पवार. आणि मग मात्र निवडणूक आयोगाकडे त्यांनी सांगितलं की अगोदरच त्यांना हटवलेलं आहे आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष झालेलो आहे. म्हणजे किती खोटं बोलतात हे, किती खोट्या कारवाया करतात, किती बनवाबनवी करतात, किती लबाड्या करतात हे बघा तुम्ही. हे लक्षात घ्या तुम्ही. आत्तापर्यंत जेव्हा ते पवारांसाहेबांबरोबर होते, अगदी बघा पवारांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा, मग लोकांनी सांगितलं देऊ नका, रडारड झाली, लोकांनी अश्रू राहिले. जयंत पाटील असेल किंवा यांच्या डोळ्यात पाणी आलं, जितेंद्र आव्हाडांचा गाळा दाटून आला. तेव्हा अजितदादा सुप्रियाताईंशी कसे बरसले होते, कसे खेकसले होते. त्यावेळेस त्यांचं सगळं ताब्यात घेण्याचा त्यांचा डाव होता तो. आणि त्यानंतर सुद्धा बघा अरविंद केजरीवाल वगैरे आले, तेव्हा सुद्धा तुम्ही प्रफुल्ल पटेल होते, प्रफुल्लबाई होते, आणि शरद पवारांबद्दल किती आत्मीयता, किती प्रेम दाखवत होते, नाटकं करत होते लोक, प्रफुल्ल पटेल वगैरे. आणि आता मात्र ते काय कशा पद्धतीने निवडणूक आयोगासमोर बोलत आहे. उद्या या केसेस सुप्रीम कोर्टासमोर कशा प्रकारे हे बोलतील हे आपल्याला माहिती आहे सगळं, किंवा राहुल नार्वेकरांसमोर कसं बोलतील ते आपल्याला माहिती आहे. पण जर एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले, त्यांचा गट, उद्या अजितदादांचा गटही अपात्र ठरू शकतो. आणि मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडनं पालकमंत्रीपद खेचून घेतल्यामुळे चंद्रकांतदादासुद्धा अजितदादांबद्दल नाराज आहेत. भारतीय जनता पक्षातले जुने किंवा RSS मधले जुने निष्ठावंत जे लोक आहेत ते अजितदादांचा गट जो आहे, गट म्हणतोय अजितदादा गट, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे अनंत आरोप आहेत, काही जणांच्या चारित्र्याबद्दल लोक काय बोलत आहेत, हे अत्यंत ढोंगी लोक आहेत. अशा लोकांना ज्यांच्यावर आपण आरोप केले त्यांना आपण का घेतलं असं लोक भाजपमध्ये, संघ परिवारामध्ये विचारत आहेत. भाजप आणि संघाच्या पाठीराख्या वर्गात किंवा सर्वसाधारण मतदारात नाराजी आहेत अत्यंत अजितदादा आपल्याकडे आल्याबद्दल. त्यामुळे अजितदादांना वाटतंय की आपण टेन्शनमधनं, आरोपांमधनं मुक्त झालो, पण जनतेच्या न्यायालयामध्ये शरद पवारांनाच अधिक सहानुभूती आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे त्याप्रमाणे शरद पवारांनाच अधिक सहानुभूती आहे. त्यांच्याबद्दल प्रेम आणि आस्था आहे. शरद पवार आपल्या भूमिकेवर, भाजप विरोधी भूमिकेवरती, सेक्युलर भूमिकेवरती ठाम आहेत. आणि अजितदादा पवार आणि त्यांचा गट हा केवळ आणि केवळ अर्थवादी आहे. विचारसरणीशी काहीही संबंध नाही यांचा. यांना केवळ सत्ता आणि संपत्तीमध्ये रस आहे. त्यामुळे हे लोक आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता लाठीमारा जो झाला मनोज जरांगे पाटील यांच्या इथे, तेव्हा लाठीमाराचा आदेश कोणी दिला हे सिद्ध करा, नाहीतर तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या, मी राजीनामा देतो वगैरे अशी ताड भाषा अजितदादांनी केली. ते असे आक्रमक पद्धतीने बोलतात ते. पण मला माहीत नाही आता लाठीमाराचे आदेश दिलेच ते असं चौकशीतनं निष्पन्न झालं, पण चौकशी कोण करणार, कोण करतं? जे सरकार चौकशी समिती नेमते, सरकारच चौकशी समिती नेमणार, सरकार क्लीन चिट घेणार हे माहिती आहे. आणि असे लेखी आदेश कोणीही देत नसतं. तेव्हा अजितदादांबद्दल लोकांना, अजितदादा हे कार्यक्षम आहेत, पण केवळ कार्यक्षमतेवरती चालत नाही राजकारणामध्ये. तुम्ही कुठली तत्वांशी तुमची बांधिलकी आहे, तुम्ही प्रामाणिकपणे वागता का नाही, तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला निवडून आलेलं आहे त्यांच्या विचार आणि तुमचे विचार जुळतात की नाही, आणि तुम्ही विचारसरणी खुंटीला बांधून वाटेल ते करत असाल सत्तेसाठी तडजोडी,
तर लोक तुम्हाला क्षमा करत नाहीत. आणि लोक निवडणुकीमध्ये, आता हे ग्रामपंचायतीची निवडणूक सोडून द्या तुम्ही, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोक निर्णय घेतील. अजितदादा पवार यांची क्रेडिबिलिटी शून्य झालेली आहे. शरद आणि त्यांच्या गटाची शरद पवार यांच्याबद्दल कितीही संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला, भाजपने कितीही त्यांची बदनामी केली, अफवा पसरवल्या, कंड्या पसरवल्या, तर मी तुम्हाला सांगतो की शरद पवार जर त्यांच्याकडे आले उद्या, ते यावेत आमच्याकडे असं प्रवीण दरेकरांपासून अनेक जण म्हणतात. अरे मग शरद पवारांनी जर एवढी पापं केली असतील तर का घेता तुम्ही त्यांना तुमच्याकडे? का अशी इच्छा व्यक्त करता? शरद पवारांना यायचंच नाही तुमच्याकडे, कारण शरद पवार इंडिया आघाडीचे नेत्यांमधले एक प्रमुख आधारस्तंभ आहेत, ज्यांच्या ताकदीवर, ज्यांच्या आधारावरती एक प्रमुख खांब येतो. आणि एक एक खांब पाडण्याचा उद्योग, विकत घेण्याचा उद्योग तुम्ही केला असला तरी शरद पवारांसारखे लोक असे विकले जाणार नाहीत, हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो. सुप्रियाताई सुळे खंबीरपणे लढतायत, जयंत पाटील लढतायत, अनिल देशमुख लढतायत, जितेंद्र आव्हाड लढतायत, आणि या मोजक्या लोकांशी हे महाशक्तीला अंगावर घेत आहेत. त्यामुळे अजितदादा कुठून पडलो या राजकारणामध्ये, कुठून ही अवदसा सुचली असं जे तुम्ही म्हणालात, उद्या जर लोकांनी काही निर्णय घेतला तर शेती करण्याची आवड जोपासण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल, एवढंच सांगतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी आवाहन करतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो.